मयेकर काकू, ओ मयेकर काकू, कुठे गेले काका? हो माफ करा, झोपला होतात का तुम्ही? नाही नाही, असेच डुलकी लागली ती. अच्छा, काय तब्येत काय म्हणते? बरी आहे, पण काय ना मधून मधून ना शुगर लो झाल्यासारखी वाटते, त्यामुळे जरा काळजी वाटते. काळजी करू नका, मधुमेहासाठी उत्तम उपाय म्हणजे बेलाची पाने. बेलाची पानं? त्याची पानं खायची रोज सकाळी. डायबिटीस एकदम नॉर्मल. आणि हे बघा, अचानक डायबिटीस कमी झाला ना तर चॉकलेट टाकायचं तोंडात. हा, गोड लगेच नॉर्मल. आईच्या आजारपणामुळे सगळं माहित झालंय मला. हे चॉकलेटचं मला खूप आवडलं. बरं, तुझी आई कशी आहे? कसली काय, जेवणापेक्षा औषध जास्त खाते आणि मजा येते तिला. हे मला तुझं खूप आवडतं. तुझी आई सतत आजारी असली तरी तू मात्र अगदी हसतमुख असतोस. आप्पांची शिकवण. आपण नेहमी म्हणायचे, दुख में हसता है उससे तो खुदा भी डरता है. म्हणून म्हणलं, या खुदाला डरवण्यासाठी आपण हसायचं, म्हणजे तो आपोआप घाबरतो. काय तुमचं हसणं कमी झाल्यासारखं वाटतंय सध्या, नाही म्हणून हा डायबिटीसचा त्रास होतोय तुम्हाला बहुतेक. पूर्वी रामाश्रयावर असायचो, भोवताली हसवणारी मंडळी असायची, पण आता रामाश्रयावर तसं काही राहिलं नाही ना. अहो मग या ना रामाश्रयावर. हा, आम्ही आहोत, सगळं व्यवस्थित हसायचं. खरंय खरंय. कपिल साहेबांना विचारा, रामाश्रयावर आल्यानंतर अजिबात एकटं असल्यासारखं वाटत नाही. हो, पण आता मालकांनी फार काळ एकटं राहून चालणार नाही, 2-4 हात करायची वेळ आली ना त्यांची. हो ना. अहो आम्ही इतके हात धुवून मागे लागलो त्यांच्या. आता इथे आल्यापासून त्यांच्या आयुष्यात नेहमी काही ना काही घडतच आहे. आता एकदा ना काहीतरी घडून असं गौरीताईंचं त्यांच्याशी. गौरी ताई त्यांच्या सारखी दिसणारी एखादी मुलगी, म्हणजे संस्कारी, गोड, सोज्वळ त्यांच्या आयुष्यात आली म्हणजे ते आयुष्य त्यांचं लागेल ना मार्गाला. इंदू आली. हो. आत्रा आलात तुम्ही? हो घ्या. अरे चहा द्या, औषधं घ्या. आणलीत ना औषधं? बरं, सगळी व्यवस्थित आणलीत? हो, काही फळं सुद्धा आहेत, रामाश्रयावरची आहेत. वेळेवर देत चला. म्हणजे काय, टाइम टू टाइम देते मी यांना औषधं. आणि थँक्यू हा औषधं आणल्याबद्दल. आता थँक्यू काय त्याच्यात, घरातला माणूस आहे मी. कसा झालाय चहा? कसा झालाय, एकदम फक्कड. तरीच म्हणलं मयेकर साहेबांची तब्येत एवढी चांगली कशी काय होते. मस्त मस्त झालाय चहा. येतो मग आता. काळजी घ्या. म्हणजे रामाश्रयावर येत चला, म्हणजे हसत राहा, नाही का? येईन. संपलं, काहीच बोलायचं नाही, येतो. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
एक सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.